शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी जो लागलेला आहे तो 5 HP चा राईट वॉटर या कंपनीचा सोलार पंप या ठिकाणी लागलेला आहे। या जे स्ट्रक्चर आहे याचा टोटल प्लांट जे आहे ते 4800 वॅटचा या ठिकाणावर प्लांट या ठिकाणी लागलेला आहे। स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर याचं इन्स्टॉलेशन वगैरे राईट वॉटर कंपनीचं अशा पद्धतीत यांनी एक इन्स्टॉलेशन केलेलं आहे। एकाच बांबूवर थोडंसं स्ट्रक्चरमध्ये थोडासा फरक आहे। याच्यामध्ये एक छोटासा आडवा या ठिकाणी एक राफ्टर दिलेला आहे आणि एकाच राफ्टरवर पुन्हा पर्लिंग टाकून जे आहे ते छोट्या पर्लिंग आणि मोठ्या पर्लिंग त्या ठिकाणी वापरलेले आहेत। एकंदरीत जे आहे ते स्ट्रक्चरला मजबूती येण्याकरता त्यांनी इथे छोटे सपोर्ट वगैरे या ठिकाणावर दिलेले आहेत कंपनीनं। बाकी जे आहेत ते प्लेट याच्यामध्ये आहेत ते 2 कंपनीच्या प्लेट एका दिलेल्या आहेत बदलून बघायचं झालं तर एक गोल्डीच्या प्लेट पण आहे त्याच्यामध्ये काही, आणि काही आयसोलेशन्स ग्रीन एनर्जीच्या प्लेटसुद्धा इथे दिलेल्या आहेत। आता हे प्लेट या ठिकाणावर एक इथे डॅमेज पण आहे, डॅमेज कनेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे। आता हे नंतर झाले का कधी झाले काय माहीत नाही। आता हे कंपनीनं कशा पद्धतीत ते दिलेलं आहे, का दिलेलं आहे, आणि शेतकऱ्यांनी सुद्धा हे असं जर काही असेल तर हे इन्स्टॉल करून घ्यायला नाही हवं, कारण कंपनीवाले बोलतात की आम्ही नंतर बदलून देतो असं करतो, पण हे वारंवार जर असं होत राहिलं तर हे बदलून मिळत नाही। पुन्हा एकदा तुम्हाला एक सांगणं आहे की अशा पद्धतीत जर काही डॅमेज आलं काही झालं तर हे असं कंपनीवाल्याकडून इन्स्टॉल करून घेऊ नका, कारण कंपनीवाले नंतर भरपूर परेशान करतात की हे बदलून देण्याकरता। एकंदरीत स्ट्रक्चर वगैरे जर बघायचं झालं तर अशा पद्धतीत या कंपनीने जे आहे ते स्ट्रक्चर केलेलं आहे। जे रेग्युलर आहे तशाच पद्धतीत हे बांबू हे शॉक ऑफ सिस्टम आहे। या ठिकाणाहून 0 डिग्री वगैरे तुम्ही करू शकता, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, हे 0 डिग्री करणं गरजेचं असतं, कारण या ठिकाणी हवा वाहतुळी वगैरे सुटतात, त्याच्यामुळे जे आहे ते उडून जाण्याचे याचे चान्सेस असतात। आता हा एक कंट्रोलर आहे। आता आपण सद्भावचा पंप पण बघितलेला आहे। मला वाटतं सद्भाव आणि हे सिस्टम एकच आहे याच्यामध्ये, पण पाण्याच्या बाबतीत आता आपण पाहणारच आहोत की हा पंप पाणी कसा मारतो। तर त्याचं जर कंट्रोलर बघायचं झालं राईट वॉटरचं तर मॅक्झिमम DC व्होल्टेज जे आहे ते 800 वोल्टपर्यंत याचं DC व्होल्टेज आहे। त्याच्यानंतर MPPT टेक्नॉलॉजीनं बनलेला हा जो कंट्रोलर आहे तर MPPT व्होल्टेज रेंज याची जे काय आहे ते 450 वोल्ट आहे। त्याच्यानंतर मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज AC व्होल्टेज यांनी 240 वोल्ट दिलेला आहे, म्हणजेच AC-DC कंट्रोलर या ठिकाणी आहे, परंतु याच्यावर जे आहे ते 240 वोल्ट आहे, त्यामुळं सिंगल फेज मोटर चालू शकतो। 3 टर्मिनल सिंगल फेज मोटर याच्यावर जे आहे ते ऑपरेट होऊ शकते। एकंदरीत बघायचं झालं तर याच्यावर टाकलेली जी मोटर आहे ते 120 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीवर चालणारी DC मोटर या ठिकाणी टाकलेली आहे। तर ती मोटर जी आहे ते आता आपण या ठिकाणाहून ऑन करूयात। पाणी कशा पद्धतीत मारतं हे आपण बघूयात। याचं इथे मॅन्युअली जे आहे ते ऑन करण्यासाठी इथे बटन दिलेले आहे। साधारणतः थोडंफार वातावरणसुद्धा फ्रेश नाही, ढगाळ वातावरण आहे, तरी पण आपण बघूयात पाणी कशा पद्धतीत मारतं। आता मोटर ऑन केल्याच्या नंतर जे आहे तर कंट्रोलरमध्ये पूर्णपणे मोटरचा जो आहे तो डाटा या ठिकाणी दाखवला जातो। कशा पद्धतीत मोटर RPM किती घेते, ग्रीड करून सप्लाय किती येतो, हे सगळं काही डिटेल्स या ठिकाणी दाखवल्या जातात। आपण मोटर जे आहे त्या ठिकाणी आपण ऑन केलेली आहे। तर हे मोबाईलमध्ये याच्यामुळं दिसू शकत नाही, तर आपण आता याचं जे काय आहे ते पाणी बघूयात। हे जे आहे राईट वॉटरचा 5 HP चा पंप या ठिकाणी आपण चालू केलेला आहे। अशा पद्धतीत हे पंप जो आहे तो या ठिकाणी पाणी मारत आहे। एकंदरीत याबद्दल काय वाटतं, ही 2.5 इंची डिलिव्हरी आहे या ठिकाणी। 5 HP चा पंप 30 मीटर हेडची मोटर या ठिकाणावर लागलेली आहे। तर या पाण्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। हे जे आहे ते सध्या वातावरणसुद्धा फ्रेश नाही, तर या कंपनीचे जे पंप आहेत तर याहीपेक्षा जास्त पाणी मारतात, कारण आपल्याला कोणत्याही कंपनीला डावळायचं नाही, कोणत्याही कंपनीचा प्रचार प्रसार करायचा नाही, फक्त शेतकऱ्याच्या माहितीस्तव जो आहे तो हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी आपण शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील या राईट वॉटर पंपाबद्दलच्या, तुम्हाला काय वाटतं राईट वॉटर कंपनीबद्दल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।